नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाटील एम्बेसी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत या संस्थांसंबंधी काही बेसिक डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण कोणतीही एक्झाम देत असताना आंतरराष्ट्रीय संस्थांवरती त्याच्यामध्ये एकतरी प्रश्न असतो आणि याच्या संबंधित म्हणजे ज्या सर्व काही संस्था आहेत यांच्या संबंधित आपल्याला काही बेसिक फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये एकतर आपल्याला ती संस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली, त्याचं मुख्यालय कुठे आहे, त्याचबरोबर त्यांची सदस्य संख्या काय आहे हे आपल्याला माहिती असायला हवं। आणि आपण अशाच पद्धतीचा डेटा जो आहे तो प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या बाबतीत कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करणार आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा केव्हा परीक्षेला जाल त्यावेळी तुम्हाला याची क्विक रिव्हिजन करता येईल आणि तुमचे सगळे ते क्वेश्चन जे असतील ते अटेम्प्ट होतील। तर आपण पहिल्या ऑर्गनायझेशनपासून सुरुवात करूया। जगामधील सर्वात महत्त्वाची ऑर्गनायझेशन ती म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन। याची जी स्थापना होती ती 24 ऑक्टोबर 1945ला झाली होती आणि ज्यावेळी दुसरं महायुद्ध संपलं त्याच्यानंतर ही ऑर्गनायझेशन स्थापन झाली। याचा जो 24 ऑक्टोबर हा जो डे आहे तो आपण दरवर्षी युनायटेड नेशन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो। आणि या ऑर्गनायझेशनचे जे मुख्यालय आहे ते आपल्याला माहितीच आहे की अमेरिकेमधील न्यूयॉर्क या ठिकाणी आहे। तर न्यूयॉर्क हे जे शहर आहे ते मॅनहॅटन या बेटावरती वसलेलं आहे। तर तेही लक्षात असू दे, अमेरिकेचा जो आपण पाहतो त्याच्या पूर्वेकडच्या बाजूला न्यूयॉर्क हे जे शहर आहे ते वसलेलं आहे। तर या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये एकूण 193 सदस्य आहेत आणि 2 निरीक्षक देश आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असायला हवे। त्याच्यामध्ये हॉली सी आणि पॅलेस्टाईन। पॅलेस्टाईन हा देश इस्रायलच्या बाजू एक म्हणजे त्यांचा शेजारी देशच आहे आणि यांच्यामध्ये सीमावाद बऱ्याच वर्षापासून चर्चेमध्ये आहे। तर याचे 193 सदस्य आणि 2 निरीक्षण देश जे आहेत हॉली सी आणि पॅलेस्टाईन हे आपल्याला माहिती असू देत। तर हे झालं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या बाबतीत। त्याच्यानंतर ब्रिटनहूड सिस्टर्स म्हणजे ब्रिटनहूड जे अमेरिकेमधील एक शहर आहे तिथं 1945मध्ये एक सभा झाली होती आणि त्याच्यामध्ये 2 ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली। एकतर IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक या 2 संस्था या परिषदेमध्ये स्थापन करण्यात आल्या होत्या। तर फक्त 4 दिवसाचा गॅप आहे याच्यामध्ये। 27 डिसेंबर 1945मध्ये IMFची स्थापना झाली होती आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी म्हणजेच 31 डिसेंबर 1945ला वर्ल्ड बँकची स्थापना झाली। तर ह्या इथे फक्त 4+4 केले की आपल्याला हे भेटून जाईल। तर याची जी मुख्यालय आहेत ती सेमच आहेत म्हणजे अमेरिकेमधील वॉशिंग्टन या ठिकाणी जे आहेत या दोन्ही ऑर्गनायझेशनची मुख्यालय आहेत आणि याची सदस्य संख्या सुद्धा सेमच आहे ती म्हणजे 189 आणि 189। तर हे आपल्या ह्या दोन्ही ऑर्गनायझेशन आपण एकमेकाशी कनेक्ट करून लक्षात ठेवू शकतो। याच्यानंतर आपली जी चौथी ऑर्गनायझेशन आहे ती एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन ती म्हणजे WTO, जिला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं सुद्धा म्हणतो। याच्यामध्ये एकूण 164 सदस्य आहेत आणि आपल्याला माहिती आहे की याची जी स्थापना होती ती 1 जानेवारी 1995ला झाली होती आणि याचं मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे आहे। जगातील बऱ्याचशा संस्थांचं मुख्यालय जिनेव्हा आहे आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी की खरंच खूप महत्त्वाची ऑर्गनायझेशन आहे तिथं सुद्धा मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड इथं आहे। ठीक आहे। याच्यानंतरची ऑर्गनायझेशन ती म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। एकंदरीत करोनाच्या काळात खूप चर्चेत असणार ही ऑर्गनायझेशन आहे आणि याच्यावरती 194 सदस्य याच्यामध्ये आहेत। युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये आपण पाहिलं की 193 सदस्य आहेत, त्याच्यापेक्षा 1 जास्त म्हणजे 194 सदस्य हे WHO मध्ये आहेत। WHOची स्थापना 7 एप्रिल 1948ला करण्यात आली होती आणि 7 एप्रिल हा जो दिवस आहे तो आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो। तर याचं मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड इथंच आहे। तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या बाबतीत त्याचे सदस्य 194, त्याची स्थापना 7 एप्रिल 1948 आणि जिनेव्हा स्वित्झर्लंड येथील याचं जे मुख्यालय आहे ते आहे। तर हे एवढा बेसिक डेटा आपल्याला माहिती असायला हवा। याच्यानंतर नुकतीच 100 वर्ष ज्या ऑर्गनायझेशनला पूर्ण झाली 2019मध्ये ती ऑर्गनायझेशन ती म्हणजे ILO म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जी की कामगार जे असतात त्यांच्या क्षेत्रामध्ये जी काम करते। याचे एकूण 187 सदस्य आहेत। याच्यावरती आपल्याला प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण याला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत। तर याचे एकूण 187 सदस्य आहेत आणि याची स्थापना जी होती ती व्हर्सायलच्या तहानुसार म्हणजे आपलं जे पहिलं महायुद्ध होतं ते संपल्यानंतर जो व्हर्सायलचा तह झाला होता त्याच्यानुसार याची मे 1919मध्ये स्थापना करण्यात आली होती आणि याचं जे मुख्यालय आहे ते सुद्धा जिनेव्हा स्वित्झर्लंड इथंच आहे। तर WTO असू दे, WHO असू दे आणि ILO असू दे याची मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड इथंच स्थित आहे। ठीक आहे। याच्यानंतरची आपण ऑर्गनायझेशन पाहूया ती म्हणजे FAO म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 16 ऑक्टोबर 1945ला झाली होती आणि रोम इटली इथं त्याचं मुख्यालय आहे। याची जी सदस्य संख्या आहे ती एकूण 191 आहे म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनपेक्षा 2 कमी आहे। तर आपण हे त्याच्याशी कनेक्ट करून लक्षात ठेवू शकतो। ठीक आहे।
याच्यानंतरची महत्त्वाची संस्था ती म्हणजे ओपेक. ओपेक म्हणजेच काय तर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज. म्हणजे याच्यामध्ये ते सदस्य असतील जे देश स्वतःचं तेल जे आहे ते म्हणजे त्यांच्या देशामध्ये तेलाचे साठे आहेत आणि ते तेलाचं जे प्रोडक्शन करतात असे देश जे आहेत ते ओपेकचे सदस्य आहेत. आणि याची जी सदस्य संख्या ती व्हॅरी होत असते. आत्ता नुकतीच अपडेटेड याची जी आहे ती 13 आहे. कारण याच्यामधून काही कतार एक बाहेर पडलेला आहे आणि अजून एक कोणती तरी कंट्री आहे ती बाहेर लेटेस्ट पडलेली आहे. त्याच्यामुळे याची सदस्य संख्या 13 झालेली आहे. तर 13 हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर याची जी स्थापना होती ती जी आहे ती 10 सप्टेंबर 1960 झाली होती. आणि याचं मुख्यालय जे आहे ते व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये. तर व्हिएन्ना ऑस्ट्रिया हे जे आहे ते हे एक ठिकाण युरोपमधील एक फेमस ठिकाण आहे. तर हे लक्षात असू दे. ओपेकचं मुख्यालय जे ते व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये आहे. याच्यानंतरची महत्त्वाची संघटना ती म्हणजे राष्ट्रकुल संघटना. ब्रिटन ही जो मोठा देश होता किंवा राजघराणं होतं याच्या सत्तेच्या अंमलाखाली ज्या कंट्रीज होत्या त्या कंट्रीज एकत्र येऊन जी काही राष्ट्रकुल संघटना स्थापन झालेली आहे याच्यामध्ये एकूण 52 सदस्य आहेत. आणि याची जी स्थापना होती याचा जो करार झाला होता फायनल करार, याच्या अगोदर सुद्धा बरेच करार झाले होते राष्ट्रकुल संघटना स्थापन करण्यासंबंधी, पण याचा जो मेन करार होता तो 28 एप्रिल 1949 स्थापन झाला होता. तर याचं मुख्यालय जे आहे ते लंडन इंग्लंडमध्ये आणि 28 एप्रिल 1949 याची स्थापना आहे. तर याच्यानंतरची आपली एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन ती म्हणजे एशियन ही एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन आहे जी की भारतापासून पूर्वेकडच्या बाजूला काही देश आहेत त्यांच्या संबंधित ही आहे. आणि याचे एकूण 10 सदस्य आहेत जे आपल्याला माहिती आहे. इम्पॉर्टंट ST हे जे 5 आहेत ते संस्थापक सदस्य आणि इतर राहिलेले जे सदस्य. म्हणजे इम्पॉर्टंट ST हे एक ट्रिक आहे. आपण ज्यावेळी या एशियनचा डिटेलमध्ये अभ्यास करू त्यावेळी ही ट्रिक समजून घेऊ. तर आपण आता याच्या फक्त काही बेसिक डेटा समजून घेऊयात. याच्यात एकूण 10 सदस्य आहेत. 8 ऑगस्ट 1967 याची स्थापना झाली होती आणि याचं मुख्यालय जे आहे ते जकार्ता इंडोनेशिया देशामध्ये वसलेलं आहे. तर हे लक्षात असू दे. ठीक आहे. त्यानंतरची ऑर्गनायझेशन ती म्हणजे नाटो म्हणजेच काय तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये एकूण 29 सदस्य होते पण नुकतेच याच्यामध्ये कोलंबिया ॲड झाल्यामुळे याची सदस्य संख्या जी आहे ती 30 झालेली आहे. तर नाटोची सदस्य संख्या अपडेटेड 30 आहे हे लक्षात असू दे. याची स्थापना जी होती ती भारताच्या स्वातंत्र्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 4 एप्रिल 1949 झाली होती. तर ही सुद्धा एक जुनी ऑर्गनायझेशन आहे कारण स्वातंत्र्यानंतर फक्त 2 वर्षांनी ही स्थापन झालेली आहे. तर आपल्या स्वातंत्र्याशी आपण कनेक्ट करून लक्षात ठेवू शकतो याची डेट जी आहे ती. तर याचं जे मुख्यालय आहे ते ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. तर हे सुद्धा युरोपमधील एक शहर आहे. तर ब्रुसेल्स बेल्जियम इथं नाटोचं मुख्यालय आहे. ठीक आहे. याच्यानंतरची ऑर्गनायझेशन ती म्हणजे इंटरपोल म्हणजेच काय तर इंटरनॅशनल पोलीस ऑर्गनायझेशन. प्रत्येक देशामध्ये पोलीस ही जी एक डिपार्टमेंट असते आणि यांना युनाईट करणारी अशी एक संस्था इंटरनॅशनल संस्था ती म्हणजे इंटरनॅशनल पोलीस ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये एकूण 192 सदस्य आहेत. तर 192 सदस्य असणारी ही संस्था 7 एप्रिल 1923 म्हणजे पहिलं महायुद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी ही संस्था स्थापन झालेली होती. तर ही सुद्धा एक खूपच जुनी संस्था आहे. तर ही लक्षात असू दे. आणि याचं जे मुख्यालय आहे ते लिओन फ्रान्समध्ये. हे थोडंसं वेगळं असल्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा कारण लिओन फ्रान्स वगैरे मध्ये बरेचसे मुख्यालय नाही आहेत कारण जिनेवा व्हिएन्ना या ठिकाणी बरेचसे ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांची मुख्यालय आहेत. तर लिओन फ्रान्स इथे इंटरपोलचं मुख्यालय आहे. याच्यानंतरची ऑर्गनायझेशन ती म्हणजे IAEA जिला इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी असं सुद्धा म्हटलं जातं. हिचे एकूण 168 सदस्य आहेत आणि याची स्थापना होती ती 29 जुलै 1957 झाली होती. तर याचं मुख्यालय जे आहे ते व्हिएन्ना ऑस्ट्रिया इथं आहे. आपण याच्या अगोदर ओपेकचं मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया इथं पाहिलेलं आहे. तर याच्या संबंधी ही सुद्धा ऑर्गनायझेशन आहे त्याचं मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया इथं आहे. तर हे लक्षात असू दे. याच्यानंतरची ऑर्गनायझेशन ज्याच्याशी भारत खूप क्लोज आहे ती म्हणजे म्हणजेच नॉन अलाइन्ड मुवमेंट. कारण जी शीतयुद्ध होतं त्याच्यामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये आपलं जे जग आहे ते 2 पोलमध्ये डिवाइड झालं होतं आणि या वॉरपासून एकंदरीत अलग राहण्याचा काही डिसिजन काही देशांनी घेतला होता. त्याच्यापैकी भारत हा एक सुद्धा होता. आणि या देशांनी नॉन अलाइन्ड मुवमेंट ही संस्था स्थापन केली होती 1961 साली. याचं मुख्यालय जकार्ता इंडोनेशियामध्ये आणि याच्यामध्ये एकूण 120 सदस्य आहेत आणि भारत या ऑर्गनायझेशन संस्थापक सदस्य आहेत. ठीक आहे. तर याच्यानंतरची ऑर्गनायझेशन ती म्हणजे अपेक जिला की एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये एकूण 21 सदस्य देश आहेत आणि याची स्थापना जी होती ती 1989 झाली होती. म्हणजेच आता 1989 म्हणजे आपण हे कशाशी कनेक्ट करून लक्षात ठेवू शकतो. तर आपल्याकडे इकॉनॉमिक क्रायसिस जो झाला होता 1991 त्याच्या थोडंसं अगोदर ही संस्था स्थापन झाली होती. हिचं मुख्यालय जे आहे ते सिंगापूरमध्ये म्हणजेच एशियामध्ये. तर हे लक्षात असू दे.
याच्यानंतरची महत्त्वाची ऑर्गनायझेशन जिचा सदस्य भारतसुद्धा आहे ती म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. कोऑपरेशन म्हणजे सहकार या संबंधी आहे. तर शांघाय सहकार्य संघटना याचे एकूण 8 सदस्य आहेत आणि त्याचबरोबर याची स्थापना जी होती 15 जून 2001 झाली होती आणि याचं मुख्यालय बीजिंग चीनमध्ये. तर बीजिंग चीनमध्ये मुख्यालय असणारी ही एक ऑर्गनायझेशन आहे आणि चीनचा याच्यामध्ये खूप जास्त डॉमिनन्स आहे. भारतसुद्धा याचा सदस्य आहे. ठीक आहे. याच्यानंतर जी ऑर्गनायझेशन ती म्हणजे सार्क. ही खूप आपल्यासाठी या दोन्ही ऑर्गनायझेशन एक रिजनल ऑर्गनायझेशन आहे आणि भारत याच्या संबंधी खूप क्लोज आहे. तर आपल्याला या ऑर्गनायझेशन माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर सार्क याचा अर्थ काय आहे तर साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. हा जो फुल फॉर्म आहे तो सार्कचा फुल फॉर्म आहे आणि याची जी स्थापना होती ती 1985 ढाका येथे झाली होती आणि याचं जे मुख्यालय आहे ते काठमांडू नेपाळमध्ये. ठीक आहे. काठमांडू नेपाळ इथे याचं मुख्यालय आणि याच्यामध्ये एकूण 8 सदस्य आहेत आणि याच्यामध्ये पाकिस्तान सुद्धा आहे आणि याच्यामुळे ही ऑर्गनायझेशन वर्क करताना भारताला खूप प्रॉब्लेम होतात आणि म्हणून या पाकला डॉमिनेट करण्यासाठी भारतानं पाकिस्तान नसलेली ऑर्गनायझेशन बिमस्टेक स्थापन केली होती. तर बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कोऑपरेशन. म्हणजे आपल्याला एवढ्या क्षेत्रामध्ये कोऑपरेशन करायचं आहे. मल्टी सेक्टर टेक्निकल असेल इकॉनॉमिकल असेल या सगळ्यामध्ये आपल्याला कोऑपरेशन करणारी ही बिमस्टेक ही संस्था आहे. तर बिमस्टेकची स्थापना जी होती ती 1997 झाली होती आणि याचं मुख्यालय जे ते ढाका या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एकूण 7 सदस्य आहेत. तर हे आपण लक्षात ठेवूयात की सार्कमध्ये 8 आणि बिमस्टेकमध्ये 7 सदस्य आहेत. आणि याची जी सार्कची स्थापना इयर आहे ते आपण कसं लक्षात ठेवू शकतो पहा. आपली जी राष्ट्रीय सभा होती म्हणजेच काँग्रेस जे होतं त्याची जी स्थापना होती ती 1885 झाली होती आणि त्याच्यामध्ये जर आपण 100 ॲड केलं तर आपल्याला 1985 भेटतं. तर 1985 आपली जी ही ऑर्गनायझेशन आहे ती म्हणजे सार्क याची स्थापना झालेली आहे. तर आपण हे बेसिक कनेक्ट करून लक्षात ठेवूयात. आपण काही ऑर्गनायझेशनचे लोगो आहेत. त्याच्यामधील पहिली ऑर्गनायझेशन ती म्हणजे IMF मध्ये 2 पोल जे आहेत वर्ल्डचे ते दाखवलेले आहेत आणि ते कनेक्ट केले आहेत. तर हा लोगो IMFचा आहे. याच्यानंतर टॉप व्ह्यू दाखवणारी म्हणजे उत्तर पोल दाखवणारी जी पृथ्वीचा उत्तर पोल आहे तो दाखवणारा हा लोगो आहे तो युनायटेड नेशन्स आहे. याच्यावरती प्रश्नसुद्धा एकदा येऊन गेलेला आहे. तर त्यानंतर हा जो लोगो आहे तो सार्कचा आहे. तर त्याचबरोबर ही जी आहे ती एशियन आहे आणि त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा हा लोगो आहे. त्याच्याबरोबर युनेस्कोचा हा लोगो आहे जो की कल्चरल क्षेत्रामध्ये काम करते. त्याचबरोबर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये काही ह्या पद्धतीचे सर्कल्स आहेत. त्याचबरोबर FAO म्हणजेच ही आपली फूड अँड ॲग्रिकल्चर ऑफ दी कोऑपरेशन आहे तर ऑर्गनायझेशन आहे ती त्याचं हे चिन्ह आहे त्याच्यामध्ये काहीतरी फियाट पेन्स दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर नाटोचं हे चिन्ह आहे. त्यानंतर ओपेक जे आहे त्याचं हा जो आहे तो लोगो आहे. तर हे सगळे जे लोगो आहेत ते जस्ट आपण एकदा पाहून घेऊयात कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात आपल्याला. मोस्टली युनायटेड नेशनवरती एकदा प्रश्न आलेला होता तर बाकीच्या ऑर्गनायझेशन आपल्याला माहिती असावेत. तर एकंदरीत हे सगळे जे बेसिक होते त्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन संबंधित होत्या आणि तुम्हाला या सगळे कळले असतील अशी अपेक्षा करतो. आपल्या आयुष्यात एकतरी ट्री अडॉप्ट करा, त्याचं जतन करा, संवर्धन करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच.